आम्ही प्रकृती दासी आहे. नमो कृपापूर्णवरे प्रभूच्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या पदाचे फळ येते. देव शब्द मनुष्य झाला. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. प्रिय बंधू-भगिनींनो, कृतज्ञतेच्या अंतर्गत भावना घेऊन आपण आपल्या या चर्चचा आपला आश्रयदाता संत फ्रान्सिस झेवियरचा वार्षिक उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. संत फ्रान्सिस झेवियर यांच्या देणगीबद्दल देवाचे आभार मानित असताना त्यांच्यासारखी प्रेषितीय कळवळ आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी आणि त्या संधीची साक्ष आपण आपल्या कृतीद्वारे द्यावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. ती पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या बाबांची आठवण करूया. परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वर आमच्या बाबांची क्षमा करून आपल्या सार्वजनिक जीवनाकडे येऊ.
एक प्रेमस्वरूप परमेश्वरा, तू संत फ्रान्सिस झेवियर याला आमच्या या भूमीमध्ये पाठवलीस. त्यांच्या सेवा कार्याद्वारे तू आमच्या देशाला क्रिस्तविधान चैतन्य दिलीस. तुझे प्रेम आज देखील आम्हामध्ये कार्यरत आहे असा आमचा विश्वास आहे. तुझ्या शब्दाचा आम्ही प्रेमाने स्वीकार करावा. आम्ही धैर्याने तुझ्या प्रेमाची साक्ष द्यावी व आमच्या ख्रिस्ती जीवनाचे नूतनीकरण करावे. म्हणून आम्हाला सहाय्य कर. ती प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर कोणी प्रार्थनेत सर्व काळ जीवन राहणार राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. ईशाच्या खोडाला धुमारा केले, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ दिली. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा आणि सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि भयाचा आत्मा त्यांच्यावर राहील. परमेश्वराचे भय धरण्यात त्याला आनंद वाटेल. तो डोळ्यांनी पाहिल तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, कानाने ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय घेणार नाही, तर तो दुसऱ्याचा न्याय यथार्थतेने करेल. पृथ्वीवरील दिनांच्या वादाचा यथार्थ निर्णय घेईल. तो आपल्या मुखरूप देणारे पृथ्वीचे तारण करेल. आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार करेल. धार्मिकता त्याचे वेष्टन आणि सत्यता त्याचा कमरबंद होईल. दांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल. वासरू, तरुण सिंह आणि पुष्कळी एकत्र राहतील. लहान मूल त्यांना हाकेल. गाय आणि अस्वल एकत्र चरतील. त्याचे बच्चे एकत्र बसतील. सिंह पहिल्याप्रमाणे कडवा खाली. तांबे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल. तांबे मूल पुरुषाच्या बुडाला हात लावेल. माझ्या पवित्र डोंगरावर ती कुठेही उपद्रव देणार नाही किंवा नासधूस करणार नाही. कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी पृथ्वी परमेश्वराच्या ज्ञानाने परिपूर्ण होईल. त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल. त्या समयी राष्ट्रांकरिता ध्वजवत उभारलेल्या ईशानच्या धुमाराला राष्ट्रे शरण येईल. प्रभूचा शब्द. प्रतिष्ठा. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. हे प्रभू, राजाला आपल्या न्यायविधीचे वरदान देईल. या राजपुत्राला आपली न्यायपरायणता देईल. म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करील. तुझ्या गरीब प्रजेला न्याय देईल. प्रतिष्ठा. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल आणि चंद्र लोक पावेपर्यंत सर्व शांती नांदेल. एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत, युफ्राटीस नदीपासून पृथ्वीच्या सीमेपर्यंत त्यांचे साम्राज्य पसरेल. प्रतिसाद. त्याचा धावा करणाऱ्या गरीबाला तसेच गरजवंत आणि असहाय्य लोकांना देखील तो सोडेल. गरीब आणि गरजवंत
ह्यांच्यावर तो दया करी, गरजवंतांच्या जीवाचे तो रक्षण करी. प्रतिसाद त्याच्या कारकिर्दीत काही पदाला बळ येईल. त्याचे नाव चिरंजीव हो, सूर्यासारखे अनंत निघो. त्याच्या नावाने लोक आपणास धन्य म्हणत. सर्व राष्ट्रे त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रतिसाद त्याच्या कारकिर्दीत काही पदाला बळ येईल. पौलचे लोकराजपत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन, शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या आणि विधाच्या योगे आपण आशा करावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले. आता तुम्ही एकमताने आणि एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचा गौरव करावा म्हणून धीर धरा आणि उत्तेजन देणारा देव असे करो की येशू ख्रिस्ताप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे. देवाच्या गौरवाकरता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. मी म्हणतो देवाच्या सत्याकरिता ख्रिस्त सुलतान झालेल्या लोकांचा सेवक झाला, अशासाठी की पूर्वजांना दिलेली अभिवचने त्यांनी निश्चित करावी आणि परदेशांचे दयेमुळे देवाचा गौरव करावा. परराष्ट्रीयामध्ये तुम्ही तुझे स्तवन करीन आणि तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन असे शास्त्रात लिहिले आहे. प्रभूचा शब्द. परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटांनी करा. सर्व माणसे देवाने केलेले कारण पाहतील. प्रभु तुम्हारे असो. मते लिखी पवित्र शिवग्रंथाचा वाचन. बपतिस्मा कार्यक्रम उद्यास आला आणि एवढ्याच्या काळात उद्देश करू लागला. पापाबद्दल पश्चाताप करा कारण स्वर्गाचे जवळ आले आहे. ज्याच्याविषयी प्रवक्ता यशया बोलला होता तो आज तो म्हणाला होता, रानामनात कोणीतरी गोष्ट करीत आहे, प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा. योहान उंटाच्या केसाच्या कपडे घाली, त्या कपडेला चामड्याचा पट्टा असेल. राम नर कंट्रोल यावर तो निर्वाह करी. यरुशलेम सा यहुदिया यार्दन नदीच्या आसपासचा प्रदेश यातले लोक त्याच्याकडे झोपू लागले. ते आपली पाके कधी घेत आणि त्याच्याकरवी यार्दन नदीत बाप्तिस्मा घेईल. उदाहरण पुरुषी आणि सुजुकी बाप्तिस्मा घेण्याकरिता आपल्याकडे येत असलेले पाहून योहान त्याला म्हणाला, ओ सर्वांच्या पिलानो, देवाचा कोप फाड, त्याच्यातून तुझी सुटका होईल असे तुम्हाला कोणी सांगितले? तुम्ही आपल्या पापाचा त्याग केला आहे असे आपल्या कळीने सिद्ध करा. अब्राहम आमचा पूर्वज आहे
असे म्हणायचा विचार करू नका. मी सांगतो की अब्रामाचा देव या दगडातून संतती निर्माण करू शकेल. वृक्षाच्या झाडावर आता कुऱ्हाड रोखलेली आहे. चांगले फळ न देणारे एकूण एक झाड तोडून अग्नी टाकण्यात झाली. मी पश्चाताप केला आहे की दर्शनासाठी मी तुझा बाप्तिस्मा पाण्याने करतो. पण माझ्यानंतर याला माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याची पादत्रे वाहून नेण्याची माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील. प्रयागले धान्य वापरून गहू आपल्या पोटाला साठविण्याकरिता तो चूक घेऊन तयार आहे. पण भुसा मात्र पुन्हा मिसळणाऱ्या अग्नी जाळून टाकील. प्रभूची शुभ वर्तमान. प्रिय फादर ग्रेट फादर अविनाश मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया, आपले सर्व येशूरी फादर्स, आपल्या दोन्ही मांडवीतल्या सिस्टर्स, समस्त ग्रीस धर्मग्रामातील बंधुभगिनी, पाहुणे मंडळी आणि नातेवाईक, आपल्या सर्वांस आपल्या वार्षिक सणाच्या हॅपी फीस्ट सेंट फ्रान्सिस झेवियरच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रिय बंधुभगिनींनो, आपण आगमन काळामध्ये आहोत आणि आगमन काळामध्ये प्रभूच्या येण्याची आपण प्रतीक्षा करीत आहोत. आणि प्रतीक्षा करण्यासाठी आजच्या देव शब्दामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपण मार्ग तयार केला पाहिजे. आणि आपण आपल्या या धर्मग्रामाचा वार्षिक उत्सव साजरा करीत आहोत. या वार्षिक उत्सवासाठी आपण योग्य अशी गेली 9 दिवस तयारी केलेली आहे. यावर्षी आपली जी श्रद्धा आहे, जी श्रद्धा आपल्याला नायसियन या विश्व परिषदेमध्ये प्राप्त झाली 325 मध्ये, त्या श्रद्धेला 1700 वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणून आपल्या या श्रद्धेची 17व्या वर्षाची जुबली साजरा करीत असताना ख्रिस्त सभा यावर्षी जुबली वर्ष साजरा करीत आहे. आणि या श्रद्धेची देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे नायसियन क्रीड याद्वारे. त्या श्रद्धेवर आपण गेली 9 दिवस चिंतन केले आहे आणि आता उत्सव साजरा करण्यासाठी जणू काही मार्ग तयार केलेला आहे. अशा प्रिय बंधुभगिनींनो, आज आपण हा जो उत्सव साजरा करीत आहोत, हा उत्सव अशाच एका श्रद्धावंत व्यक्तीचा आहे, ज्या व्यक्तीने आपल्या जीवनाद्वारे साक्ष दिली आणि जगाच्या इतिहासामध्ये, ख्रिस्त सभेच्या इतिहासामध्ये एक सुंदर अशी मिशनरी कार्याची ज्याने साक्ष दिली. त्या संत फ्रान्सिस झेवियरचा आपण वार्षिक उत्सव साजरा करत आहोत. संत फ्रान्सिस झेवियर आपल्याला काय शिकवत आहे, संत फ्रान्सिस झेवियरकडनं आपण काय अनुकरण करायचं आहे, याविषयी बोलताना आजचा देव शब्द आपल्याला देखील तशाच प्रकारे प्रवृत्त करत आहे. संत योहान बाप्तिस्ता ज्याने याच्या शुभवर्तमानामध्ये जणू काही सर्व लोकांना उद्देशून सांगितलेलं आहे की प्रत्येकाने पश्चाताप केला पाहिजे, प्रत्येकाने आपलं परिवर्तन घडवून आणलं पाहिजे, प्रत्येकाने प्रभूला सामोरे जाण्यासाठी आपली तयारी केली पाहिजे. होय माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, अशाच प्रकारचं परिवर्तन, अशाच प्रकारचं जीवनाचं नूतनीकरण, अशाच प्रकारे प्रभूची साक्ष देण्यासाठी आपले संत फ्रान्सिस
झेवियर आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अशा प्रिय बंधू संत फ्रान्सिस झेवियरने संत इग्नाशियस ऑफ लोयोला या महान संताबरोबर जेजुइट संस्थेची स्थापना केली. जेजुइट संस्थेचे हे दोन संस्थापक जरुरी आहेत आणि त्यांनी या संस्थेद्वारे आपल्याला जगामध्ये ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी सुंदर अशी शिकवण दिली आहे. हे होणे अगोदर अशा प्रिय बंधू भगिनींनो संत फ्रान्सिस झेवियर हा महत्त्वाकांक्षी होता. त्याचं स्वतःचं स्वप्न होतं. त्याला जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायचं होतं. त्याला कोणीतरी मोठं व्हायचं होतं आणि म्हणून तो युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठामध्ये तत्वज्ञानाचा अभ्यास करत होता. हे सर्व करत असताना संत इग्नाशियसने त्यांना प्रश्न विचारला. अगदी साधा प्रश्न विचारला. व्हॉट इज युअर लाईफ ट्रूली फॉर? तुझं हे जे जीवन आहे ते कशासाठी आहे? आणि या एका प्रश्नावर चिंतन करीत असताना संत फ्रान्सिसने स्वतःची स्वप्न, स्वतःच्या योजना, स्वतःचे मार्ग हे बाजूला सारले आणि परमेश्वराची योजना काय आहे? आजच्या पहिल्या भाषणामध्ये यशाया संदेशा परमेश्वराच्या योजना काय आहे याविषयी आपल्याला बोध करत आहे. याच परमेश्वराच्या योजना समजून घेण्यासाठी संत फ्रान्सिस झेवियरने आपल्या जीवनाला एक नवीन दिशा दिली. ही त्यांची जी नवीन दिशा होती त्या नवीन दिशेमध्ये जणू काही त्यांनी आपले सर्व इच्छा आकांक्षा महत्त्वाकांक्षा बाजूला काढल्या आणि एक ओझं म्हणून त्याने परमेश्वराच्या योजना घेतल्या नाही. एक जबाबदारी म्हणून त्याने ती स्वीकारली, परंतु त्यामधून त्यांना खऱ्या स्वातंत्र्याचा, खऱ्या मुक्तीचा आणि खऱ्या आनंदाचा अनुभव आला. परमेश्वराने त्यांना त्यासाठी मार्गदर्शन केलं. हो माझ्या प्रिय बंधूंनो, संत फ्रान्सिस झेवियर आपल्याला हाच संदेश देत आहे. आपणही प्रत्येक जण आपलं जीवन जगत असताना स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या स्वप्न, स्वतःचे योजना हे मोठे करण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र बऱ्याचशा वेळेला परमेश्वर आपल्याला त्याच्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी, त्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी आमंत्रण करतो. किंवा परमेश्वराचं हे आमंत्रण आपण स्वीकारतो का? परमेश्वराच्या या आमंत्रणाला आपण संत फ्रान्सिस झेवियर प्रमाणे पूर्णपणे आणि धैर्याने प्रतिसाद देतो का? आणि या परमेश्वराच्या योजना, परमेश्वराच्या इच्छा आकांक्षा, परमेश्वराचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण पुढे सरसावतो का? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण एक पाऊल उचलतो तेव्हा निश्चित परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करीत असतो. परमेश्वर आपल्या बरोबर असतो असा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि तशाच प्रकारचा अनुभव जणू काही संत फ्रान्सिस झेवियरला देखील आलेला होता. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, संत फ्रान्सिस झेवियर दुसरा मुद्दा आपल्याला सांगत आहे आणि तो म्हणजे आपली शक्ती कुठून आहे, आपलं सामर्थ्य कुठून आहे, आपण कशाद्वारे परमेश्वराचा धावा करू शकतो. प्रिय बंधूंनो, विचार करा की त्यांनी त्यावेळेला 1541 मध्ये 30,000 महिलांना म्हणजेच जवळजवळ 45,000 ते 50,000 किलोमीटरचा प्रवास केला. आज आपल्याकडे जसे प्रवासाचे वेगवेगळे साधनं आहेत आणि प्रवासाचे वेगवेगळी यंत्रणा आहेत, तशा प्रकारचे प्रवासाचे कोणत्याही प्रकारची साधनं त्यावेळेला उपलब्ध नव्हती. आज आपण जसे ऐश आरामामध्ये मोठमोठे दौरे करतो आणि परदेशी प्रवास करतो, तशा प्रकारचे कोणतीही सुविधा त्यांना उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीमध्ये देखील संत फ्रान्सिस झेवियरने अगदी साध्या जीवनाद्वारे आणि साध्या वागणुकीद्वारे आपला हा प्रवास मिशनरी
प्रोग्राम यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू संत फ्रान्सिस झेवियर आपल्याला शिकवत आहे की जर आपण परमेश्वराच्या हाकेला होकार दिला, परमेश्वराच्या योजनेला प्रतिसाद दिला, सहकार्य केलं, तर परमेश्वर आपल्यावर कृपेचा वर्षाव करत असतो. संत फ्रान्सिस झेवियरचं आरोग्य हे चांगलं होतं असं नाही, तरी सुद्धा त्या परिस्थितीमध्ये त्यांनी हे सगळे प्रवास आणि मिशनरी दौरे केले. एक परदेशी व्यक्ती भारतासारख्या ठिकाणी येतात, एका परकीय ठिकाणी येतात, परकीय लोकांबरोबर राहतात, त्यांच्या संस्कृतीचा आणि भाषेचा अभ्यास करतात, त्यांच्या भोजनाद्वारे आपलं जीवन दरवेळी स्वीकारून घेतात, संपूर्णपणे ते आपल्या भूमीशी एकरूप होतात आणि ख्रिस्ताची साक्ष देतात. हो माझ्या प्रिय बंधू, हे सर्व मिशन कार्य करत असताना जितक्या अडचणी त्यांच्या जीवनामध्ये आल्या, त्या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांची श्रद्धा जी त्यांना प्राप्त झाली होती, ती श्रद्धा त्यांना कृपा देत होती. त्या श्रद्धेद्वारे त्यांना सामर्थ्य प्राप्त होत होतं. आपली श्रद्धा काय आहे? गेली 9 दिवस आपण त्यावर चिंतन केलेलं आहे. ख्रिस्त सभेची शिकवण काय आहे यावर आपण जणू प्रबोधन ऐकली आहे, प्रवचन ऐकली आहे. आता आपला प्रश्न आहे की ही श्रद्धा आपण संत फ्रान्सिस प्रमाणे दृढ केली आहे का? या श्रद्धेमध्ये आपण वाढलेलो आहोत का? ही श्रद्धा आपलं आध्यात्मिक जीवन फुलविण्यासाठी, आपलं पावित्र्य वाढविण्यासाठी आपल्याला पूरक आहे का? त्या श्रद्धेची आपण साक्ष देतो का? माझ्या प्रिय बंधूंनो, संत फ्रान्सिसने या श्रद्धेची साक्ष एक कर्मकांड म्हणून दिली नाही, तर त्यांनी स्वइच्छेने स्वतःहून आणि जणू काही त्या श्रद्धेद्वारे त्यांना प्रेरणा मिळून त्यांनी ही साक्ष दिलेली आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन हे अशाच प्रकारे परमेश्वराच्या प्रेमाची किंवा परमेश्वराच्या कृपेची आणि परमेश्वराच्या विश्वासाची साक्ष देण्यासाठी आहे. अशा प्रकारची साक्ष जेव्हा देण्यासाठी आपण पुढे सरसावतो, तेव्हा निश्चितच परमेश्वराच्या योजना आहे, परमेश्वराचं जे प्लॅन आहे त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. माझ्या प्रिय बंधू, आज संत फ्रान्सिस आपल्याला अशाच प्रकारे एक परमेश्वरासाठी आंतरिक ओढ निर्माण करण्यासाठी, परमेश्वरासाठी जणू काही प्रेरणादायी जीवन जगण्यासाठी आमंत्रित करीत आहे. हे जीवन जगत असताना आपण कशा प्रकारे परमेश्वराशी सहकार्य करावं? संत फ्रान्सिस झेवियरकडे जे धैर्य होतं, ते धैर्य त्यांना त्यांच्या श्रद्धेतून प्राप्त झालं होतं. आपली श्रद्धा जर व्हावी तर आपल्याला देखील एक आंतरिक श्रद्धा धैर्य प्राप्त होईल आणि त्याच श्रद्धेचे आपण साक्षीदार होऊ. आज आपण आपल्या समाजामध्ये अशा प्रकारे ख्रिस्ती श्रद्धेमध्ये मिळवलेले अनेक लोक कशी साक्ष देताना पाहत आहोत. समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी, समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, परमेश्वराचं राज्य निर्माण करण्यासाठी निस्वार्थी वृत्तीने ते आपलं जीवन समर्पित करीत आहेत. संत फ्रान्सिस हेच आपल्याला सांगत आहे की आपण देखील सर्वांनी अशा प्रकारे धैर्याने पुढे आलो तर निश्चितच आपली परिस्थिती बदलण्यामध्ये आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रिय बंधूंनो, संत फ्रान्सिस आपल्याला उदार होण्यासाठी सांगत आहे. त्यांनी स्वतःपुरता जीवन मर्यादित ठेवलं नाही, स्वतःच्या योजना पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपलं जीवन खर्ची केलं नाही, तर ख्रिस्त सभेच्या कारणासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी त्याने आपलं सर्वस्व अर्पण केलं. होय माझ्या प्रिय बंधूंनो, परमेश्वराचं राज्य, परमेश्वराच्या योजना पूर्ण करण्यासाठी, एक चांगला समाज घडविण्यासाठी, एक चांगला धर्मकाळ घडविण्यासाठी आपण सर्वांनी औदार्यामध्ये वाढले पाहिजे. किंवा आर्थिकदृष्ट्या आपण आपलं योगदान देऊन पूर्ण होणार नाही, तर आपण सर्वांगीण विकासासाठी, सर्वांनी
सरसावले पाहिजे आणि जेव्हा आपण आपल्या जे परमेश्वराने देणग्या दिलेल्या आहे त्याचा वापर दुसऱ्यांसाठी करत असतो तेव्हा निश्चित परमेश्वर आपल्याला कृपा देत असतो, परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. शेवटी माझ्या प्रिय संत फ्रान्सिस झेवियरचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या हातामध्ये क्रूस होता आणि असं म्हणतात की त्यांची जी आंतरिक कळमळ आणि शक्ती निर्माण झाली हे सर्व धैर्य त्यांना प्राप्त झालं की त्या क्रूसाला दिलेल्या आलिंगनाद्वारे किंवा क्रूसाला पकडल्यामुळे. म्हणजेच त्यांचा पूर्ण विश्वास किंवा भिस्त ही परमेश्वर होती. आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणावर भिस्त ठेवतो, कशावर भिस्त ठेवतो? आपण परमेश्वराला शरण येतो का? परमेश्वराला आपण आपल्या जीवनाचं केंद्रस्थानी ठेवतो का? जी श्रद्धा त्यावर आपण चिंतन करीत असतो ती श्रद्धा आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गाव परिवारामध्ये, आपल्या धर्मक्रमामध्ये वाढविण्यासाठी आपण मिशनरी वृत्ती धारण करतो का? हेच संत फ्रान्सिस झेवियर आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज संत फ्रान्सिस झेवियरचा सण साजरा करीत असताना, आगमन काळामध्ये प्रभूला सामोरे जाण्याची प्रतीक्षा करीत असताना आपल्या प्रत्येकाने आपलं परिवर्तन करावं. संत फ्रान्सिस झेवियर प्रमाणे आपल्या जीवनामध्ये जे भेद आहे ते परमेश्वराचं करावं आणि मिशनरी वृत्तीने कार्य करण्यासाठी पुढे यावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. संत फ्रान्सिस झेवियरच्या अंतःकरणामध्ये जी परमेश्वरासाठी तळमळ होती आणि जगामध्ये कार्य करण्यासाठी जसं त्याने पाऊल उचललं तशाच प्रकारे आपली श्रद्धा आपल्याला सेवा कार्य करण्यासाठी प्रेरणा द्यावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. आपला विश्वास प्रकट करण्यासाठी आपण आपल्या स्वर्ग आणि पृथ्वी करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर आम्ही श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर आम्ही श्रद्धा ठेवतो. तो सर्व पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पासून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्यापासून सर्व काही उत्पन्न झाले आहे. तो मानवासाठी आपल्या कारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्यात सृष्टी केली व मी जगाच्या आकाराने बनवतो होते. तो मरण पावला आणि त्याला पूर्ण झाले आणि तो पवित्र शब्दाप्रमाणे ईश्वराशी पुनरुत्थित झाला आणि प्रकट झाला आणि तो विजयाच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि जीवितांचा दैनंदिन न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. याच्याबद्दल अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा यावर आम्ही श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो, पिता आणि पुत्र यांच्या समोर त्याला स्वतःचा आणि गौरविता. तो जमिनीच्या माणसाला बोलला आहे आणि एकच पवित्र काहीतरी पवित्री देवावर श्रद्धा ठेवतो. आपण बाप्तिस्मा मान्य करतो आणि निर्णयाची पवित्रांना पवित्रांच्या जीवनाची निवाड मानतो. आम्ही विश्वासू लोकांच्या प्रार्थना. माझ्या प्रिय भगिनींनो, आपल्या धर्मक्रमाचा वार्षिक उत्सव साजरा करीत असताना आणि प्रभू येशूच्या आगमनाची तयारी करीत असताना त्याच्या दयेची आपण बळकटीने याचना करूया. दिना सुवार्ता घोषण्यासाठी व पश्चाताप आपल्याला बरे करण्यासाठी प्रभू या जगामध्ये आला. आजच्या जगामध्ये त्याने पुन्हा यावे आणि सर्व गरजवंतांना मुक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपलं उत्तर प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप्रियो बिशप थॉमस धर्मगुरू व व्रतस्थ यांना भाविकासह प्रभूचा मार्ग तयार करण्यास पवित्र आत्म्याचे कृपादान व सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी समाजात सर्वत्र
समानतेचे वातावरण निर्माण करण्यास प्रयत्नशील असावे, तसेच गरीब व निराधार लोकांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या शुभवर्तमानात योहान बॅप्टिस्टा ख्रिस्ताच्या येण्याअगोदर घोषणा करताना सांगतो की परमेश्वराचा मार्ग तयार करा. प्रभू येशूच्या आगमन समयी आम्ही त्याची वाट पाहत आहोत आणि त्याच्या तयारीत आहोत असे त्याला आढळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. माणसाने सर्व जग कमावले पण आपला आत्मा गमावला तर त्याला काय लाभ. या वचनाने प्रेरित झालेल्या संत फ्रान्सिस झेवियर प्रमाणे आपण सर्वांनी श्रद्धेमध्ये वाढावे व त्याची सुवार्ता पसरविण्यासाठी अधिकाधिक तरुण तरुणींना ईश्वरी कार्यासाठी पाचारण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेचा स्पर्श गरीब, आजारी, निराश्रित व निराधार लोकांना घडावा. सर्व जगात विशेष करून युद्धग्रस्त देशात शांतता पसरावी, तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. की सर्वसमर्थ देवी परमेश्वरा, तुझ्यापासून कोणी दूर जाऊ नये, सर्वांनी आपले चारण प्राप्त करून द्यावे अशी तुझी मानवताकडनं अपेक्षा आहे. तुझ्या लोकांच्या प्रार्थना आहे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. सर्वसमर्थ परमेश्वर त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. की प्रभू संत फ्रान्सिस झेवियर यांच्या सणाच्या दिवशी आम्ही
सर्व बहिणीसह तुझ्या भेटीस उत्सुक असावी म्हणून आम्हाला कृपा दिली. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हावर असो. तुमच्याकडे प्रभू कळेल. प्रभू आमचा परमेश्वर याचा आभार मानूया. ही प्रभू पवित्र पिता सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे देव सर्वत्र आभार मानतो. ही योग्य वातावरणात आहे जे आमचे कर्तव्य आहे. संत फ्रान्सिस झेवियर यांच्या हृदयामध्ये तू तुझा प्रेमाने प्रज्वलित केला आणि प्रेषित दैवाने पूर्वेकडच्या देशामध्ये स्वार्थेचा प्रसार करण्यासाठी त्यांना पाठवले. त्यांच्या सेवा करण्यामुळे आमच्या भूमीत विश्वसतेला नाव चैतन्य लाभले. तिच्या नवीन स्फूर्तिदायी कालखंडाला सुरुवात झाली. त्यांचे समर्पित जीवन आम्हाला स्फूर्तिदायक आहे. त्यांनी आमच्या भूमीमध्ये आणलेल्या कारण संदेशाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतगणांच्या निरंतर बोलण्यात सामील होऊन आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. की प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व भाविकांचा दुर्गमान की जाणे आमच्याकडे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठवतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःखभोगाला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली. आभार मानून ती मोडली की आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले तुम्ही सर्वजण घ्या आणि खा. कारण हे माझे शरीर आहे ते तुमच्यासाठी अर्पले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले. तो त्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून घ्या. कारण हा माझ्या रक्ताचा पेढा ते नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. ते तुमच्या आणि दुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले हे माझ्या आठवणीसाठी करा. सगळीचे रहस्य धन्यवाद देतो. ख्रिस्ताची शरीर रक्ताचा स्वीकार करीत असताना तो प्रार्थनेद्वारे एक व्हावी असे आम्ही विनम्रपणे विनंती करू. हे प्रभू सर्वजण बसलेल्या जगाची सर्वेची आठवण कर. हे आमचे पोप लिओ, आमचे बिशप सुद्धा आणि सर्व या सर्व वर्गीयांच्या समवेत सर्वांना परिपूर्ण प्रीतीसह पुनर्विष्कार करतो. हे आमचे बंधू भगिनी तुमचे आमचे मार्ग घेत आहे. तुझे दैव विसरून मरण पावले आहे
त्यांची तू स्मरण ठेव, त्यांनी जे देव प्रकटाचं स्वागत कर. देव माता जगन्माई मरियम, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषी, आमचा आश्रयदाता संत फ्रान्सिस झेवियर आणि युगायुगी या संतांना संतुष्ट केले आहे. त्यांच्या बरोबर आम्ही शास्त्र जीवनात सहभागी व्हावे आणि ती स्तुती तुमचा गौरव करावा अशी प्रार्थना आहे. तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याकडे करतो. कृष्णाद्वारे आणि कृष्णासह आणि कृष्णाखाली ही सर्व समर्थ देवगीत्या पवित्र आत्म्याच्या ऐक्याचा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आगामीच्या आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. ही प्रभू सर्व प्रकारच्या वैरापासून आम्हाला सोडव असल्याने मिळते. त्या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे आशिष आणि आमचा बाबा येशू ख्रिस्त याच्या आत्म्याची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून मुक्त राहावं व सर्व प्रकारच्या चिंता विरोधीपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन देतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या बापांकडे पाहून होतं तुझ्या पुस्तकेच्या श्रद्धेकडे पहा आणि तुझ्या तुझ्या इच्छेनुसार शांती वैद्य देण्याची कृपा कर. पवित्र जीव असून सदा सर्वदा राज्य करतो. प्रभूची शांती तुम्हाला सदा असो. ते पाहुणे आपण एकमेकाला शांती वंदन करूया. ही पहा परमेश्वराची गोड, जगाची पापे दूर करणारी परमेश्वराची कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेली धन्य. These are not the few facts.
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर, आम्ही साजरा केलेल्या या बलिदानाद्वारे संत फ्रान्सिस झेवियर यांच्याप्रमाणे समर्पित जीवन जगण्याची स्फूर्ती तू आम्हाला दिली आहेस. समर्पित जीवन जगण्याची आमची इच्छा आमच्या अंतःकरणात सदैव जागृत ठेव. आम्हाला झालेल्या पाचारणात साजेशी असे जीवन जगण्यास व तुझ्या मयात केलेल्या कार्याचे प्रतिफळ म्हणून स्वर्ग राज्यात तुझी भेट घेण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आधी पहिली मिसा करण्यासाठी अगरबत्ताचे मेंढपाळ बिशप डॉक्टर सुद्धा आपल्याबरोबर आहे. जेव्हा मी कार्यक्रमामध्ये सांगितलं की बिशप पहिल्यांदा सगळे कार्यक्रम आश्चर्य वाटतं आणि लोकांना तिथे आश्चर्य वाटतं. आणि मग आपल्या आनंदाला मान द्यायचा होता म्हणून त्यांनी काहीतरी ऍडजस्टमेंट केली सगळ्याच्या मिसाची. कारण याच्यानंतर ते बांधले या ठिकाणी तिजपुरीवरती आहे त्या ठिकाणी ते झाड आहे. आज या ठिकाणी येऊन सुंदरच्या मिसा अर्पण केली. स्वरांची सुंदर संदेश दिला. म्हणजे आमच्यावरती प्रेम व्यक्त केलं त्या ठिकाणी येऊन त्याबद्दल आमच्या ताईच्या वतीने आपण तुम्हाला विशेष धन्यवाद देतो. आज आपल्याबरोबर मिसा करण्यासाठी आपल्याच परिवारातील माझा आई पण आणि माझा सिद्ध आहे एसपीडी फादर. पण आपल्याकडे पाहुणे फादर आहेत. एसपीडी फादर वालेस नारायण हे कार्य करण्यासाठी युएसएला जाणार आहे. पुढे तयार करण्यासाठी ते मुंबईला आलेले आहेत. या ठिकाणी आहेत. परंतु आम्ही स्वागत करतो. जवाब देश कोणी आपली केबीएस खूप माझ्या प्रेमीनो आता पण आपली सेवेचं स्वागत असताना आपल्या सर्वांना असं आनंदाचा सुद्धा शास्त्र असावं. त्यातले बिशप फादर सिस्टर्स म्हणून आमच्या बरेच शुभेच्छा. हॅव अ नाईस फिश डे. मला मुख्य मित्रासाठी बोलवलं होतं पण मी सांगितलं आपण पहिली मित्र मुख्य करू. तर त्यांनी ती ॲडजस्टमेंट केली त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही सर्व जर इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात तुमचे देखील आभार. प्रभू तुम्हाबरोबर असो. बंधू-भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. संत फ्रान्सिसच्या स्वार्थ प्रचाराद्वारे सर्व सर्वांचा परमेश्वराने आपल्या पूर्वजांना स्वार्थेच्या प्रकाशात आणले. तोच परमेश्वर तुम्हाला तुमच्या विश्वासात आशेत आणि प्रेमात दृढ ठेवो. प्रभू ख्रिस्त येशू हा स्वर्गीय पित्याचा प्रथम पुत्र आणि तुमचे जीवन अधिकाधिक ख्रिस्तमय बनवून आणि ख्रिस्ताची सदैव सेवा करण्यासाठी तुम्ही तत्पर राहो. प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याने खऱ्या श्रद्धेचा प्रकाश दाखविला. तो तुम्हाला ख्रिस्ती जीवनात दृढ करो आणि स्वर्गीय उपकाराने संपन्न करो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर